आणि आता ठाण्यातून एक धक्कादायक बातमी आहे ती म्हणजे ठाण्यातील ईस्टर्न एक्सप्रेस महामार्गावरील 3 हात नाका परिसरातील निष्काळजीपणे लावण्यात आलेल्या वाढदिवसाच्या बॅनरमुळे एक मोठी दुर्घटना घडलेली आहे। ओव्हरब्रिजवर लावलेला हा मोठा बॅनर अचानक सुटून थेट रस्त्यावरून जात असलेल्या एका दुचाकीवर कोसळला। या घटनेमुळे काही क्षण परिसरात एकच गोंधळ उडाला होता। सुदैवानं दुचाकीस्वारानं प्रसंगावधान राखल्यानं जीवितहानी टळली आहे। दरम्यान ठाण्यातील दुर्घटनेत दुचाकीस्वार थोडक्यात बचावलाय, मात्र हा प्रश्न इथंच संपत नाहीये, कारण अवघ्या मुंबईभर अशा प्रकारे बॅनर लावले जातात, त्यामुळे चालकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो। आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी। ठाणे परिसरामध्ये एका दुचाकीवर वाढदिवसाचं बॅनर पडून एक अपघाताची घटना थोडक्यात बचावली आणि त्यानंतर धोकादायक अनधिकृत बॅनरचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। मी सध्या मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिर परिसरातल्या सिग्नलवरती आहेत आणि या ठिकाणी देखील आपण जर बघितलं तर ऐन सिग्नलवर मोठ्या प्रमाणात राजकीय शुभेच्छांचे बॅनर असेल किंवा त्यासोबतच काही जाहिरातींचे बॅनर असतील, काही इव्हेंट्सचे बॅनर असतील, हे अनधिकृत बॅनर अगदी तकलादू पद्धतीने अगदी बांबूच्या सहाय्याने बांधण्यात आलेले आहे। कुठल्याही क्षणी हे बॅनर रस्त्यावर पडतील, कुठल्या गाडीवर पडतील, ये जा करणाऱ्या व्यक्तीच्या अंगावर पडतील, अशा परिस्थितीमध्ये हे सगळे बॅनर आपल्याला बघायला मिळत आहे। अनेकदा हे वारा वादळामुळे अशा पद्धतीचे मुंबईमध्ये असणाऱ्या बॅनर्सचं रस्त्यावर पडतात, त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहतुकीला अडथळा निर्माण होतो, अनेक अपघात होण्याची शक्यता निर्माण होते आणि सगळ्यात महत्त्वाचं अनधिकृत बॅनरमुळे शहराचं मोठ्या प्रमाणात विद्रुपीकरण देखील होते। अनेकदा या सगळ्या संदर्भात मुंबई महानगरपालिका हे काही निर्णय घेते, मात्र ठोस भूमिका बॅनर विरोधात किंवा बॅनर लावणाऱ्या विरोधात महापालिकेकडून घेतली जात नाही। महापालिका फक्त एवढंच करते, बॅनर काढते, जमा करते आणि हे बॅनर दुसऱ्या ठिकाणी महापालिकेचे कार्यालय असतील किंवा ज्या ठिकाणी अतिक्रमण विभागाचं कार्यालय असेल त्या ठिकाणी नेऊन ठेवते। मात्र हे इतकंच करून चालणार नाही। अशा पद्धतीनं फक्त याच ठिकाणी नाही किंवा कुठल्या एका पर्टिक्युलर पक्षाचे नाही, सगळ्याच राजकीय पक्षांचे अशा पद्धतीचे धोकादायक बॅनर असेल, राजकीय पक्षाव्यतिरिक्त देखील काही इव्हेंट्स असतील त्यांचे बॅनर हे धोकादायक पद्धतीने अडकवलेले असतात, ज्यावर कुणाचाही अंकुश नाही। हा अंकुश असणं गरजेचं आहे आणि जेणेकरून भविष्यात होणारी मोठी दुर्घटना देखील टाळली जाईल। कॅमेरा पर्सन महेश हलवाईसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई।